नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आदिवासी जो काही असणारा विभाग असणार, या आदिवासी विभागामध्ये सरळ सेवेद्वारे 416 इतकी मोठी पदभरती केल्या जाण्याचा घोषवारा नुकताच करण्यात आलेला आहे। चला तर मग या आदिवासी विभागातील पदभरती आणि सरळ सेवेविषयीची जी काही माहिती आहे, ही माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। बघा काय सांगितलं या ठिकाणी, तर आदिवासी विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध, त्याचबरोबर या ठिकाणी पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। कधीची असणार तर पात्रता 10वी पास आणि एकूण पद भरती, एकूण जागा किती असणार 416। ओके, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करायचं असणार आहे, तर जी काय असणारी पदभरती, पात्रता, कागदपत्र, अभ्यासक्रम, त्याचबरोबर जे काय असणारी अंतिम डेट परीक्षेची, ओके, म्हणजे फॉर्म भरण्याची, सबमिट करण्याची जी काही डेट्स असणार आहेत, ह्या सगळ्याची जी काय असणार संपूर्ण माहिती असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया। खरं त्याच्या अगोदर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास 1 मे कामगार दिन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दिन या निमित्त एक खास ऑफर देण्यात आलेली आहे। मग या ऑफरमध्ये फक्त 1111 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच काय करू शकता, तर जॉईन करू शकताय, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, औषध निर्माता बॅच, महिला व बाल विकास असेल, जलसंपदा पशुसंवर्धन बॅच असेल, शिवाय त्याचबरोबर नगर परिषद, आरोग्य सेवक, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, म्हणजे SI सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, MPW, त्याचबरोबर LSO, FDA, TET, टेट, लॅब असिस्टंट अँड लॅब टेक्निशियन्स, ह्या पदांच्या पैकी कोणत्याही पदाची जी काही बॅच आहे, ही बॅच अवघ्या 1111 रुपयांमध्ये तुम्ही जॉईनिंग करू घेऊ शकता। आणि याची जी काही लास्ट डेट असणार आहे जॉईनिंगची, ती कधी सांगितली जाते बघा, तर 1 मे 2026 ला असणार आहे। यामध्ये संपूर्ण एका वर्षासाठी तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स अवेलेबल होतील। जे काही लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स मिस झाल्यावरती तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या रेकॉर्डेड ग्रुपवरती जाऊन किंवा रेकॉर्डेडला जाऊन काय करू शकताय, तर याबाबतचे व्हिडिओ पाहू शकताय। जे काय असणारे व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज तुम्ही डाउनलोड करून मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याचबरोबर जो काही तांत्रिक घटक आहे, याच्यावरती मोस्ट ऑफ ऑल काही दिला जाईल, भर दिला जाईल। स्पेशलिटी म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी किंवा कोर्ससाठी स्पेशल शिक्षक असणारे, जे तुमची काय करतील, योग्य मार्गदर्शन करतील। त्याचबरोबर दर सॅटर्डेला आठवड्यातील जो काही तांत्रिक घटक वगैरे शिकवला जाईल, त्याच्यावरती काय होईल, विश्लेषणात्मक टेस्ट घेतल्या जातात। याद्वारे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा देता येतात। कोणतीही बॅच तुम्ही जॉईनिंग करू शकताय। तुम्ही त्याचबरोबर तुमचे नातलग असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर ही माहिती पोहोचवा आणि त्यांचं आयुष्य काय करा, तर उज्ज्वल करून टाका। चला तर जाणून घेऊया, जे काय आदिवासी विकास विभाग असणार, या आदिवासी विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये काय असणार बघा, तर 416 चौकीदार पद म्हणजेच वॉचमन पदासाठी गट ड साठी काय होणार आहे, ही पदभरती होणार आहे। मग ही पदभरती सरळ सेवा पदभरती असणार आहे, ज्याची 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असणार आहे। यस, याबाबतची जाहिरात काय झालेली आहे, तर प्रसिद्ध झाले। 416 इतक्या पदांसाठी ही काय होणार आहे, तर पदभरती होणार आहे। ओके, पात्रता बघा, पात्रता काय सांगितलं या परीक्षेची, तर 2026 नुसार शैक्षणिक पात्रता उमेदवार जास्त काय नाही, फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण असावा। कोणत्याही काय असणार बघा, बोर्डातून 10वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा 18 ते किती सांगितले, 40 वर्ष सांगितले। आणि जर का मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमाती असेल, तर नियमितप्रमाणे त्यांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे। वय शिथिलता अनुसूचित जाती जमाती ST यांसाठी 5 वर्षे आणि त्याचबरोबर OBC, त्याचबरोबर VJNT यांसाठी 3 वर्षांची शिथिलता देण्यात आलेली असणार आहे। इतर पात्रता, महाराष्ट्र राज्याचा तो आदिवासी असला पाहिजे, याबाबतचं प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल असणं गरजेचं असणार आहे। आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व किंवा मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान त्याला येणं गरजेचं आहे। निवड प्रक्रिया 200 गुणांच्या संगणक आधारित काय होईल, तर ऑनलाईन टेस्ट म्हणजेच ऑनलाईन एक्झाम होईल। ओके,
त्याचबरोबर एकूण प्रश्न किती असणार आहेत? 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी सांगितला जातो आणि परीक्षेचा कालावधी किती असणार आहे? तर 120 मिनिटांचा असणार आहे, ज्याच्यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या सगळ्यांच्या वरती सर्वसाधारणतः 25-25-25 असे काय असणार तर 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षा 10वी या पातळीवरती आधारलेला असणार आहे. किमान पात्रता गुण उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुण आवश्यक असणार आहेत. आता ह्या पदानंतर कागदपत्रे कोणती कोणती गरजेची आहेत बघा. तर अर्ज भरताना गरजेचे असणारे दस्तऐवज पडताळणीच्या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत बघा. तर 10वी उत्तीर्ण असणारं प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्र म्हणजे मार्क लिस्ट असणार आहे. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट असणार आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट. जाती प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणार आहे कुणासाठी? SC, ST आणि OBC साठी. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये OBC, VJNT साठी तर जर लागू असेल तर त्याचबरोबर आधार कार्ड असेल, फोटो ID, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही. खेळाडू, प्रकल्पग्रस्त असेल, दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं असणार आहे. अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईट बघा. उमेदवारांनी tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म जमा करायचा असणार आहे. मग ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म जमा करण्याची जी काही डेट आहे ही डेट 27 एप्रिल पासून सुरू झालेली आहे. 27 एप्रिल पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 18 मे 2026 ही असणार आहे. सविस्तर अभ्यासक्रम बघूया याच्यामध्ये. तर मराठी भाषा 25 प्रश्न 50 गुण सांगितले जातात, ज्याच्यामध्ये हा विभाग 10वी-12वीच्या स्तरावरचा असणार आहे. ज्यामध्ये व्याकरण, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ व काळाचे प्रकार, संधी, प्रयोग आणि समास, शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्याचबरोबर वाक्यात उपयोग, शुद्ध लेखन, शुद्ध अशुद्ध शब्द, त्याचबरोबर विरामचिन्हे, उतारा, मराठी परिच्छेदावरती आधारित प्रश्न असणार आहेत. इंग्रजी भाषेमध्ये पण बघा ग्रामर, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्स, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वाईज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असेल, त्याच्यानंतर पंक्च्युएशन, व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स अँड फ्रेजेस, ओके, क्लॉज, सेंटेन्स स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये कॉमन एरर्स असतील, फिलिंग द ब्लँक्स, देन सेंटेन्स कंप्लिशन्स, देन कॉम्प्रेन्सेशन, क्वेश्चन बेस्ड ऑन द पॅसेज हा असणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुणासाठी असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, ओके, याच्याशी संबंधित असणाऱ्या चालू घडामोडी यांवरती भर दिला जाईल. इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक, भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, त्याचबरोबर भारताचा भूगोल, नद्या, पर्वत आणि हवामान, राज्यघटना, भारतीय संविधानाची प्राथमिक माहिती, ग्राम प्रशासन, पंचायत किंवा काय असं बघा पंच सविस्तर अभ्यासक्रम, पंचायत राज, ओके. त्याच्यानंतर आदिवासी विकास विशेष, आदिवासी विकास विशेष यामध्ये महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, त्यांच्या परंपरा, त्यांचे सण उत्सव, त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या कल्याणकारी योजना, चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना, खेळ आणि पुरस्कार, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील. अंकगणित, संख्या आणि संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, काळ, काम, वेग, नफा तोटा, टक्केवारी, बँकिंग अशा प्रकारच्या काय असणार तर बँकिंग वरची म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वाढ व्याज इत्यादी. बुद्धिमत्ता, संख्या मालिका, अक्षर मालिका, नातेसंबंध, दिशा, तर्कशास्त्र इत्यादी. त्याचबरोबर रांगेतील स्थान, ओके, बैठक क्रमांक, आकृत्यांचे विश्लेषण, दिशा इत्यादी घटक काय असणार तर महत्त्वाचे असणार आहेत. आमच्या O अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पुन्हा जाता एकदा ओव्हरलुक करा की 1111 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच काय करू शकता तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुमच्या
काय असणार तर क्वेश्चनचं किंवा प्रॉब्लेमचे जे काय आन्सर आहे मिळवून घेऊ शकताय. ओके, जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला काय करा तर सबस्क्राईब करा. ओके, ही आणि याच पद्धतीने आणखी काही महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.